नमस्कार, मी स्मिता लाळे. शब्दसृष्टी, कविता समीक्षा, रसग्रहण आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर मी आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल मी शब्दसृष्टी आणि आदित्य जाधव यांचे मनापासून आभार मानते. तसेच माझे नाव सुचवल्याबद्दल कवयित्री मंदाकिनी पाटील यांचेही आभार मानते. अशी जन्मते कविता या कार्यक्रमात आतापर्यंत आपण शब्द, स्फूर्ती आणि प्रतिभा याबद्दल मागील भागात बोललो. आता या सर्वांच्या साहाय्याने प्रतिमा, प्रतीक वापरून कवी कविता लिहितो. कधी अलंकार, छंद तर कधी मुक्त छंदात लिहितो. बरेचदा कवीने कविता लिहिली की ती लिहिण्याच्या पद्धतीबद्दलही तो बोलतो. त्याला त्याच्या मनाच्या आरशात त्याची कविता दिसते. कवयित्री इंदिरा संत जेव्हा कवितेकडे निरखून पाहतात तेव्हा त्या कवितेत अक्षर, लिखाणाची पद्धत हे त्यांना दिसते. काय पाहतात, काय दिसते त्यांना त्या आरशामध्ये, त्या अक्षरामध्ये. कवितेचं नाव आहे अडखळे. अडखळे लिहिताना हात कधी अवचित आणि निरखून डोळे पाहतात अक्षरात. काना वेलांटीचा डौल मोड तशी अक्षरांची, कधी द्यावी कधी नाही रेख अक्षरावरची. नकळत उमटली कुणाची ही काय तऱ्हा, इवल्याशा जीवना माझी भाव जीवनाचा जरा. नव्हेतच अक्षरेही स्मृती सुमनांचे झेले, एका एका अक्षरात भाव गंध दरवळे. म्हणूनच लिहिताना अवचित थांबे हात, दुखे तसे आसवांचे उभे राही लोचनात. काव्यपूर्ती झाल्यावर अशी भावविभोर अवस्था होते कवीची. हा निर्मितीचा क्षण कवीला हळवा करतो. मनातले भाव व्यक्त झाल्यावर असे मोकळे वाटते कवीला की त्यातले काना, वेलांटी, मात्रा, विरामचिन्ह ही कवीशी बोलतात. मध्यंतरी अशीच एक सुप्याचे हनुमंत चांदगुडे यांची कविता वाचनात आली. कविता अशी होती: काना, मात्रा, अनुस्वार अन, वेलांटीचे झुंबर छान. काना, मात्रा, अनुस्वार अन, वेलांटीचे झुंबर छान. बिलगून बसते जोडाक्षर, उकार हलवित मान. रफार उलटा रुसून बसतो अक्षरांच्या खांद्यावर. शब्दामधुनी अर्थ सांडतो स्वल्प विराम सांध्यावर. अक्षर, विरामचिन्ह यावरच्या कवितांनंतर आता कवितेतल्या ओळीवरही कविता आहे बरं का. कवी मंगेश पाडगावकर यांनी कवितेतली ओळ त्यांना कशी वाटते यावर कविता केली. एखादी ओळ चंद्राची कोर होते, एखादी ओळ नाचणारा मोर होते. एखादी ओळ चढणीचा घाट होते, एखादी ओळ ठुमकणारी वाट होते. एखादी ओळ स्वतःशीच लाजत असते, एखादी ओळ स्वतःशीच लाजत असते. एखादी ओळ हळूच आपले डोळे पुसते. एखादी ओळ केशरी जंतर मंतर होते, एखादी ओळ दोघातलं अंतर असते. एखादी ओळ फुलपाखराच्या मागे धावते, एखादी ओळ फुलपाखराच्या मागे धावते. एखादी ओळ अंधारात दिवा लावते. एखादी ओळ सरीत भिजून चिंब होते, एखादी ओळ आपलेच प्रतिबिंब होते. एखादी ओळ सरीत भिजून चिंब होते, एखादी ओळ आपलेच प्रतिबिंब होते. समोरचं विस्तीर्ण आकाश, क्षितिजावरचा मावळता सूर्य, उगवती मावळतीचे रंग, अंतरंगात सूर्याला साठवणारा समुद्र, आजूबाजूला घडणाऱ्या घटना, भेटणारी विविध रंगी विविध ढंगी माणसं, या सगळ्यांना कवीला आपल्या कवितेत सामावून घ्यायचं असतं. घरातल्यांच्या आणि स्वतःच निर्माण केलेल्या घराबाहेरच्या जगाच्या
अपेक्षांमध्ये कवी इतका गुरफटून जातो की कविता बघता बघता निसटून जाते हातातून त्याच्या. उमलू पाहणारी कविता फायलींच्या ढिगात पार चुरगळून जाते. तरी कवीची व्यक्त होण्याची आज काही सुटत नाही. कवी मनातली घुसमट वाढत जाते. या सगळ्याचा ताण असह्य होतो आणि तळ्यात मळ्यात अशी अवस्था एकदा संपवून टाकावी असे कवीला वाटते. या अवस्थेचीच कविता होते मग अगदी तळ्यात मळ्यात याच शीर्षकाची. ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांची ही कविता तळ्यात मळ्यात. नजर पोचेल तिथपर्यंत डहुळतो समुद्र माझ्या आतल्या कवितेचा. नजर पोचेल तिथपर्यंत डहुळतो समुद्र माझ्या आतल्या कवितेचा. माझ्या पेशी पेशी गातच असतात कवितेच्या ओळी. माझ्या पेशी पेशी गातच असतात कवितेच्या ओळी. माझे सरावलेले हातपाय करत असतात ठरलेल्या दैनंदिन हालचाली. माझे सरावलेले हातपाय करत असतात ठरलेल्या दैनंदिन हालचाली. माझ्या हृदयाशी उमलत असते सतत एक दुखरी कळी. केव्हाही समाधी लागू शकेल, केव्हाही समाधी लागू शकेल अशा तंद्रावस्थेत तरंगत असतं अस्तित्व. मन लागतं संज्ञा प्रवाही धारेला नि सुटून जातात व्यवहाराचे लगाम हातातून. तरीही खेचून आणतात भोवतीचे पाश दुनियादारीला भेटण्यासाठी. आणि निसटते बोधिसत्व करांगुलीच्या चिमटीतून. आणि निसटते बोधिसत्व करांगुलीच्या चिमटीतून. लौकिक अलौकिकाच्या तळ्यात मळ्यात झुलतो उसासतो तळमळत राहतो आतला जीव. लौकिक अलौकिकाच्या तळ्यात मळ्यात झुलतो उसासतो तळमळत राहतो आतला जीव. किती आंदोलत राहते कविता. जर कवितेत इतकी आंदोलन तर कवयित्रीच्या मनात किती असतील. काव्य समाधी लागताना, तंद्रावस्थेत अस्तित्व तरंगत असताना, व्यवहाराचे लगाम हातातून सुटताना, शेवटी अलौकिकाकडेही पोचताना लौकिक जगातले पाश कवयित्रीला मागे खेचून आणतात. आणि तरीही याच अवस्थेची कविता झाली. अशी तळ्यात मळ्यात कविता फुललेली दिसते नेमकी रसिकाला. त्या रसिकाने कवितेचा आस्वाद कसा घ्यावा. रसिकाला कविता दिसते. आता त्या रसिकाने कवितेचा आस्वाद कसा घ्यावा हे सांगतायत कवी अशोक बागवे आपल्या कवी आणि रसिक या कवितेतून. कवी आणि रसिक. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा कवितेसारखं बसायचं. कवी बोलतो खूप बोलतो, भरपूर बोलतो. नदीच्या भरल्या काळजाचा जसा पूर हलतो. कवी बोलतो धरती ऋतू होते. कवी तोलतो आकाश उतू जाते. कवी जेव्हा बोलतो ना फुलाबद्दल फूल होऊन, ऐकायचं असतं आपण त्याच्या कडेवरचं मूल होऊन. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी समुद्राच्या लाटा विंचरतो किनारा होऊन. कवी धरतीच्या वाटा अंतरतो वारा होऊन. कवी जेव्हा वाहतो ना वाऱ्याचा श्वास होऊन, डोलायचं असतं आपण तेव्हा फुलांचा घोस होऊन. कवी झाला शब्द आपण नाद व्हायचं. कवी झाला स्तब्ध आपण साध व्हायचं.
कवी झाला सूर, आपण व्हायचं गळा. कवी झालं बीज, आपण व्हायचं मळा. कवी जेव्हा डोळ्यातून बोलतो तेव्हा डोळे व्हायचं असतं. कवी सगळं काही समजून उमजून भोळं व्हायचं असतं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी अव्यक्ताशी भडाभडा भांडत असतो. कवितेतून ठिबकणाऱ्या रक्तातून एक सारखा सांडत असतो. कवीला जेव्हा होते ना विलीशी जखम तेव्हा आपण व्हायचं असतं खूप खूप तलम. कवीच्या डोळ्यातलं पाणी डोळ्यात आपल्या तोलायचं असतं. कवीला अलगद पापण्यामध्ये झेलायचं असतं. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. कवी असतो झपूर्झा, कवी असतो फुलराणी, तुमच्या आमच्या काळजातली आपसूक जशी बोल गाणी. कवी म्हणजे कवी असतो. सर्व ग्रह ताऱ्यामधला रवी असतो. कवी म्हणजे असतो साक्षात पीळ कवितेचा. भाषेच्या गालावर एक तीळ कवितेचा. कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं. तेव्हा कवितेसारखं बसायचं. काव्यनिर्मितीच्या वेळी कवीला होणारा त्रास रसिकाने कविता अशी आस्वादली तर कवीला अमावस्ये दिवशी सुद्धा पौर्णिमेचा चंद्र, पूर्णत्वाला गेलेला चंद्र आकाशात दिसतो. या पुढील भागातही अजूनही अशाच कवी आणि कवितेवरच्या कविता घेऊन येणार आहे. तोपर्यंत आपण अशी जन्मते कविताचे भाग आणि शब्दसृष्टी चॅनेलला कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.